अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनोरंजना, हे दृष्ट दानव मर्दना, श्रीहरी पावमाते, तुझ्या प्राप्तीचे साधन कर्मधिकांचे अनुष्ठान पराभक्तींचे सेवन करणे आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गीर्वाण भाषे भीतरी, त्याचे सांग करू हरी सेवन ते कवन्या रीती. गिरवाणीचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा. आनंदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चित, दारिद्र्य पडती बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूने मी ही नदी न चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोण मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणिल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात पाठ पाण्याचे पांडुरंगा. अशात्वात व कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात. ते नेहमी तृप्त होईन अवघ्या सुखाने, पावेन अमृताचा लाभता गण, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुपडीबाई येऊन बैसली हे ऐकिले. जेथ जेथ ही नांदे दुपडी, तेथ तेथ ही करी होडी, अवघ्या सुखांची रांगोळी हिच्या पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वादुफडी रोग समाजाला, नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुडे तेथ. असो तळ्याची या काठावर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडूल पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयंतात. तो असे मन्या महार देशमुखाचा, ज्याला जोर, तो बोलला उने उत्तर खंडू पाटला काळने. पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाच्या, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जानमनी. तरी महार ऐकना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकूनी भाषणा पाटील खडबडा मानसी. बाचाबाचीचे कारण होते आणि शुल्लक जान, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्प्या नावायासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा. त्या ऐकून बदला महार, मीन हा टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊन, तुझ्या हुकुमा लागून बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला हा, व बावही तैसा केला, मुठवडून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहुणे कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरे वेडूची काठी होती पाटलाच्या हातात. त्याचा काठीचा केला प्रहार, महाराच्या हातावर पाटील मुळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करुणी हात गेला मोडून, महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावायला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आपताने नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुणे देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली, आपण कुरापत काढण्याबली ही अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्याशी, खोटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या किंचित, काठ्यांचेच होतात नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली, साची आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या हे पडणार पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटील समजले, धाबे त्याचे आलेले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणार ना कोणी जाण. राहिला यावर आडी, लौकिकी यत्न करण्याला, बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस, येताच केला नमस्कार, शिरे ठेवले पायावर. महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा न्याय टाकेला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझीन कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत, बेडी ठोकून पायात ऐसे आज ऐकिले.
त्यापेक्षा गुरुवर आगळा माझा येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधारूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझा अब्रूचा धरा समर्था एकाळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रूत्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्र नेसवली द्रौपदीला सभेत. त्यावेळी मम अब्रू ही पांचाळी देशमुख करुणी आणली, नम्र करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला पुरनेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार, नाही त्याच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले, खंडू पाटला हृदयी धरिले, त्याचे सात्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत अशी संकटे येतात, वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्याने तिची ही वार्ता अणु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थ करू पाहता. मागे करू पांडवात स्वार्थेच झाला विपट सत्य, परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय करा होता की. म्हणून पांडवाकारणे सहाय्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिडबळ, बेन तुशी पडणार, किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोष म्हणणे सुटले, जे एका संत मुखावाटे आले ते न खोटे होय कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करुण विनंती, प्रेमाने नेले राहावया करणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले कदाचित 10-5 तेलंगी विद्वान असती, कर्मठ वेदावरी प्रीती, परिधानाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण, तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणून लागले मंत्र, जटेची ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, तिनं त्यांनी दुरुस्त केली, म्हणून असणे उठून बसली. गजाननाची स्वारी पहा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हिनत्व वेदविद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची, बाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जिरूच्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे, वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले, मुखीवरी करणे आपुले, भय मनी वाटले त्वा. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार, दीपांचा तो जे जयकार त्याची किंमत अंधारी. विप्रमणती आपुल्या मनी, हा पिसा कशाचा महागणी, चारी वेद त्याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका नसे शंका येथे रुळली जला, हा असावा ब्राह्मणच खरा जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकाराची, हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा ना वामदेव याला दुसरी उपमा न ती द्यावया. असं खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाधन, रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले, महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खरा संताप्रत, उपाधी नान असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाचे उत्तरेला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होता बहुवच. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंबतरूची थंडगाड छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्यामुळे महाराज आले, शिवालया सानिध्य बैसले, एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मुळ्यासी, काही दिवस राहावयासी या श्रीशंकरा सानिध्य. हा भोलेनाथ कर्पूर गौरा, नीलकंठ पार्वतीवरा, हा राजराजेश्वर खरा आहे अवघ्या देवांचा. तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा, तो भला दे सावली करून. ते वाक्य ऐकले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला, राजा जयास्थला तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करणार निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद करी निजांगी कृष्णाची पाटील करी, समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत, येते झाले फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये.
गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही हाव तीर्थवासी, जातो रामेश्वराशी भगीरथाला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर, अशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे, महाराजही आमचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्याचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे आयचे आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी निघून जाऊ, पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा दूत, मग आम्हा देण्या आईचित, मागे पुढे का पाहता. गाडवासी पोशिती, गाईच लाथा मारिती, ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्यभरित, जाणतो अवघ्या वेदात, मर्जी असल्यामुळेत या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहे बाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा ओढाल तितका तेथेच मिळेल, तेथे चालता बोलता कंठ निळ बैसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्याचून भाकरी, मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थाच्या समोरी एक छपरा भीतरी, गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्त, तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावातूनही काही आले, पोथे ऐकाव्या भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नयनछिंदती हा श्लोक निरूपणाचा होता देख, ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावाकऱ्यास नाही पटले, ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्द छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्याभितरी, गजानाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष, या भाषणे गोसाव्यास रागला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बैसले होते घेऊन या, त्या पत्राची या ठाई चालली चिलीम गांजांची. पत्र्याच्या पलंगावरी बैसली होती समर्थस्वारी, चिलीमवरून वरच्यावरी प्याय घेई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची, ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर, पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडी ही पलंगाची आहेत की सागाची, ती ना आता विझायची, पाण्या वाचून दयाडा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे, जल मुळी आज आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी, तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ, ब्रह्माना जवळी नळ त्याचा प्रत्यय दाखवा. नयनछिंदती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर, आता का माणिता दर या पलंगी बसण्याचा. दादा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी, आणून बैसवी अत्यादारी या जडत्या पलंगास. अशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावणे, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरला त्याने निज करे. भास्कराचे शरद दिप्पाळ सशक्त पिळदार, तो गोसावी त्यासमोर शोभू लागला गुरगुंडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हल्ले मुळी न ते इतकेही. श्री प्रल्हाद कयादुसूत उभा केला अग्नीत, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भगवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे, मळ्या माझे कृष्णाईचे श्री गजानन साधुनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तेन मानी भास्कर ओढीत आणला फरफर, उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या. नयन दहती पावक, हे खरे करून दाखवा वाक्य, ऐसे बोलता महाराज देख, गोसाई परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोटभऱ्या आहे संत, शिरापुरी घराण्याप्रत मी आज आलो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा, केला खटाटो परिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणतो, आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावांच्या जनांनी केली समर्थ विनवणी, आपणा अग्निपासून भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्याकरता खाली यावे लवकर आता, अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी बरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानजटी. गोसावी झाला एमपटी, तो न काही बोलला. लोकविनंती सजायमान, खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्या. अवघाच त्या जळाला, जो भाग शेष उरला तो लोकांनी विजविला, साक्ष दावण्या इतरांशी. ब्रह्मगिरी पायी लागला निराभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला, मला कोठून राहितेत. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात, तेथेच आहे झाला गात आपले या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर, गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा.
स्वानुभवाचे झाले यती. श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहुणे ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरीत. यांची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारण तया माचारी ये तुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातःकडेच उठून गेला कोणाला भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी मळ्यात जडलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तार भाविका भवाब्दित हेची इच्छा दासगणू. शुभम भवतु. श्रीहरिर्ब्रह्मस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोध्याय समाप्त.